म्हणजे पोपटी करायची आहे. आज तुम्ही अख्खा मामाच्या घरी बनवायचे. अख्खा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा. आता अंडी पण टाकायची आणि नंतर बटाटे टाकू. तर हॅलो गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. तर मी आता आलो आहे गावी. आता इथून मी चालू आहे मामाची इथे. आपला जुना घर आहे तिथंच जायचं आहे, जवळ आहे, जास्त लांब पण आहे. तर इथं का चाललं आहे माहिती आहे का? आज घरी बनवलं, मामाच्या घरी बनवलं पोपटी. आज पोपटी गावाला जायची आहे आपल्याला. आणि तिथून कशी बनते पोपटी, काय रेसिपी, सगळं दाखवतो तुम्हाला. चला आता निघूया लगेच जायला. बाय. आता आयो बसली टी व्ही बघत. आता जाते मी, लाईट बंद करायची नाही. आयो बसली टी व्ही बघत. महाराजांचा किल्ला रायगड व्हिडिओ बघत बसली. आणि मी आता निघालोय जायला. चला, मी आता तिथंच होतो. बोलो मला फोनचा चार्जर पण आणायचा होता. फोनमध्ये नाही चार्जिंग, तिथं लावू फोनला चार्जिंग. चला आय, चावी माझ्याकडे आहे काय? हां माझ्याकडे जाईल. चला गाईच निघालोय. आणि आपल्याला इथं रात्री यावंच आहे मॅच बघायला. आपल्या गावातलीच आहे मॅच. चला आपण कोण आहे खंड्या, याला काय कामच नाही दोघांना. चला आता जाऊया आपण. मी भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट घरी. गाईस आपली गाडी लावली इथं, जाऊया आता तिकडे. आता हा घर आहे मामाचा आणि आपलं घर या घराच्या मागे. काय हाव सगळी जण इथं पोपटी चालू आहे. चालू रेसिपी आपली. शीतल ताईस, ही साक्षात ताईस, वहिनीस, मामीस, हे आपले ताईस. घेतली तयारी करायला. मीठ टाक दादा. ए परा बघ, ही बोली मला ब्लॉग बनवला काही. तो कुठे गोजा काय? शेंगा झालं टाकून थोडासा नीट पत्राने मारला सुद्धा. काय बोलतो? बोल बोल. लास्ट आता चिकनची भाजी आहे. मध्ये नसतो का? दोन्ही अर्धा अर्धा टाकला पाहिजे. त्यान टाकते ना अर्धा. बस चला ఎంత కోసా आता अंडी पण टाकायची नंतर बटाटे टाकू. रे अंडी इथं करायचे आहे का मामा? मामा इथं करायचे आहे बघा गाईज. इथं आपण करणार पोपटी. पेंडा बिंडा सगळं आणून ठेवलाय. इथं चालणार आहोत. आता अंडी टाकली, बटाटे टाकायचे, अजून जो पाला आहे टाकायचा, पॅक करायची पूर्ण.
मग ते होते ना असते कधी होईल असते ना तुझ्या हातावर वार झालेला आहे दाखवून दे. हे बघा पत्रा लागलाय चेहरा नाही दाखवत वार झाला हातावर यायचं पत्रा लागला तो त्याचा नशीब जरासाच लागला. अरे आमच्या अंदाज नाही मला. पॅकिंग इथं ठेवायची पोपटी सगळं झालंय. या. नाही ते आपल्याला जमा बघा नीट पत्रा इकडे. दादा 2 पोपट्या आता सगळा इथून 4 साईडनं लावायचा आहे या साईडला. बरी बाजूला इथे लावू पेंडा येतो 4 साईडनं लावू. पोपटी पेटवलेली आहे आपली पॅक झालेली आहे. आता पद्धतशीर अर्ध्या तासानं होईल आपली पोपटी. आता अर्ध्या तासानं भेटते तुम्हाला मी. चला हे गोजा ब्लॉग बनवू नये. इथं बघ तूच बोललास नाही ब्लॉग बनवला मला. नाही, तूच म्हणा ना. सांगला कोणी पण तूच म्हणा. मीच बनवते. बघ परा हाय गाईज, आज आम्ही ब्लॉग बनवतो. बोला जो अजून काय बोल आज बोल ना असं आमचे काय. पोपटी करायची आहे. आज तुम्ही अख्खा मामाच्या घरी बनवायचे. अख्खा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा. समजला काहीच काय बोलली ती. इथे ये तू बोलतोय मामासला बोलू मामा इकडे ये काहीच तर आमचा काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे काय. पोपटी पेटवली सगळा झाला पण लहान पोरांनी काय केला पेंडा एक टाक 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 केला अजून पोपटी शिजली नाही. तर आम्ही परत आग पेटवतो त्या भुसकाड आता जावं लागेल. धावली घेतली या आहे त्या काय नारळाचा त्या परत पेटवावं लागेल आम्हाला आग. पोपटी जरा कच्ची आहे म्हणून त्या घेतो इथून काय पाहिजे त्या सुकलेला म्हणजे चला बाहुबली. मी चाललो हे घेऊन. आपलं परत पोपटी पेटवावं लागेल. शिजली ना आम्ही काढून बघितली शिजली नाही कच्चीच आहे अजून. परत पेटू ती लहान पोरांनी सगळा पेंडा टाकून तो एकदा धग भेटला शिजली नाही. टाईम लागते रस शिजायला. तर परत पेटवतो. चला सगळ्या हे घेऊन जाते परत आग पेटवा. ये देखो ये डाल दिया सब सुकलेला. या टाकू काय असा वर्षी नको बा चिपकाली का होता परत या सगळा तर पेटवा लागेल. यांनी टाक टाक केला सगळा पेंडा. यो मेन करामती माणूस आमचा यो आहे. दादा क्लिअरिटी काय येत आहे रे व्हिडिओची बेकार क्लिअरिटी. परत पेटवली आहे. परत थांबायला लागेल किती उशीर किती टाइम थांबायचा. पोपटी करता 1 तास झाला. अर्ध्या तासाची पोपटी 1 तास लागेल होती. काम निघू दे. या हातरा इथं या लवकर या. 82 वाज तुम्ही इथं पोपटे आणायचे गाईस पद्धतशीर झालेले आहे इथं. चला दाखवतो तुम्हाला.
बघा इथं आहे पोपटी. मी एक तुकडा आहे होतंय ते. येऊ झाले काय या घेऊन यायचं या. धर धर बघा मोठा येतं का आता पलट ओय, पलट तेरा दिया ने किधर तर बघ बटाट पडला गाय झाली ऑटोला लावलाच तू काही बस सगळा कचरा लागशील साफ करायला. आवडून नाही करा चिकन शिजलेलं आहे काय करा शिजलाय की नाही चिकन काय कोणाची काळजी कोंबडीची आज आम्ही पोपटी करता आज मामी मावशी सगळी जण आली. आज माझा भाऊ ही माझी मामी तो मामा ही आई. आज आम्ही पोपटी करत आहोत. चला बाहेर. झालेली आहे बघते आता तुला काय पाहिजे अंडा पाहिजे अंडा अंडा नको चिकन. पेटा करा राक्षस आता बसली सगळा बोला आता इथं बाई बघ ती बस तो का पॅक भरतोस तू का 90 चा पॅक भरतोस काय 90 मारले मी काय गोजा चला गाईस निघालो आता घरी. आता पोपटी खाऊन झाली आता जाऊया घरी. तर गाईस आलो घरी आपल्या जुन्या घराच्या इथून. आता घरी गेलो जेवलो बिवलो पद्धतशीर. आता चाललो मॅच बघायला. हे बघा इतर मॅच आहे. मॅच बघायला चाललोय चालतच चाललोय जेवलोय म्हणून गाडी घेऊन नाही गेलो. चला आता मॅच बघूया आणि तुम्हाला भेटतो नंतर मॅचची इथं भेटतो. चला आणि आपला खंड्या पण आहे सोबत बघा सोबतच आहे. चला आता तुम्हाला भेटतो नंतर बाय. काही झालो ना आता मॅच बघायला. यो आहे बघा सॉरी पार्थ आहे पियुष मॅच टाइम वन साइड मध्ये यांची पण मॅच आहे नंतर बघा. मॅच मस्त पहिला हरले लाज नाही वाटत हरायचे असते पहिला देवाला काय मग आता परत आहे यांची मॅच. बघू आता काय पहिला मान देवाला दिला तर बघू काय करता नंतर. बचाव केला तिथे ते जिंकले. इथे देखील 41 आहे. दोन्ही मॅचेस मध्ये बॅटिंग कमी कशी झाली नाही परंतु गोलंदाजांनी दमखम दाखवलाय. त्यामुळे ही मॅच देखील तशाच पद्धतीची राहिली. पहिले सेकंड फार महत्त्वाचं आहे. बॅकफूट वरती गेले स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. दोन खेळाडूंना बिंदून बॉलला पाठवलाय. धन करत तिसरी मारीचा पार पोहोचलाय. थोडीशी उशिराने पोहोचले बॉल पर्यंत. या बॉल वरती भेटेल टोटल 4 धावा. तेवढेच पैसे धन्यवाद. यस अतिशय. तर गाईस आपला कालचा ब्लॉग एडिट करायचा राहिला पूर्ण आता करते सकाळीच. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे सांगा कमेंट करून. भारी होता असं तुम्हाला वाटतंय तुम्ही पण सांगा. कशी पोपटी वाटली बघून. खावायला तर मजा आली आम्हाला. तुम्हाला कशी वाटली बघून त्या पण सांगा. आणि मॅच बी बघून आलो मी. चला आता भेटूया आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईस.